श्री स्वामी समर्थ सर्वांना। पहा, आज सोमवार आहे आणि आज आषाढ महिन्यातली संकष्टी चतुर्थी देखील आहे। आषाढ महिन्यात येणाऱ्या या संकष्टी चतुर्थीला अतिशय महत्त्व असतं। त्यामुळे आपण आजच्या दिवशी आपल्याला सर्व संकटातून मुक्त होण्यासाठी, आपल्या इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी आपल्याला होतील तेवढे गणपती बाप्पांचे उपाय करायचे आहे। आपल्याला आज ही एक गोष्ट गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे। पहा, श्रावण महिना चालू होणार आहे। काही ठिकाणी श्रावण महिन्याचा हा पहिला सोमवार आहे। तर आज महादेवांची देखील पूजा केली जाते आणि गणपती बाप्पा हे महादेवांचे पुत्र असल्यामुळे आज आपल्याला गणपती बाप्पांची पंचोपचारे पूजा करायची आहेच। गणपती बाप्पांच्या मूर्तीवर तुम्हाला पाण्याने, पंचामृताने किंवा नुसत्या पाण्याने अभिषेक घालायचा आहे। अभिषेक घालताना ओम गण गणपतये नमः किंवा तुम्ही गणपती अथर्व शीर्षाचं पठण करू शकतात। गणपती बाप्पांची तुम्हाला हळदी, कुंकू, अक्षता, जास्वंदाचं फूल, दुर्वा अर्पण करून पूजा करायची आहे। यानंतर पहा, आपल्याला जर का तुम्ही उपवास पकडत असेल तर तुम्हाला संपूर्ण दिवसभर उपवास पकडायचा आहे। रात्री चंद्रोदय झाल्यावर चंद्राचं दर्शन घेऊन तुम्हाला उपवास सोडायचा आहे। त्याचप्रमाणे आज आपल्याला गणपती बाप्पांना बेलाचं पान अर्पण करायचं आहे। आज आषाढ महिन्यातील सोमवारी आलेली संकष्टी चतुर्थी असल्यामुळे आपल्याला गणपती बाप्पांना बेलाचं पान आवर्जून अर्पण करायचं आहे। आता बेलाचं पान अर्पण करण्याचे काही नियम आहेत। बेलाचं पान हे नेहमी त्रिदल असावं। 3 पानांचं, 4 पानांचं, 5 पानांचं बेलपान असावं। 1-2 पानांचं बेलपान अर्पण करू नका। जर का 3 पानांमध्ये एखादं पान फाटलेलं असेल, खराब असेल, तसं देखील बेलपत्र अर्पण करू नका। बेलपत्र आणल्यानंतर ते स्वच्छ धुवून घ्या, त्यानंतर बेलपत्र अर्पण करा। बेलपत्र अर्पण करताना आपल्याला ते नेहमी पालथं आणि दांडीचा भाग समोर करून अर्पण करायचं आहे। तर आज आपल्याला आवर्जून गणपती बाप्पांना बेलाचं पान अर्पण करायचं आहे। त्यानंतर तुमच्या घरात जर का लहान मुलं असतील तर त्यांच्याकडनं तुम्ही एक वेळा गणपती अथर्व शीर्षाचं पठण करून घ्यायचं आहे। त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी 21 दुर्वांच्या जोडीचा उपाय देखील तुम्ही करू शकतात। तुम्हाला 21 दुर्वांची जोडी घ्यायची आहे। गणपती स्तोत्र, गणपती अथर्व शीर्ष आणि ओम गण गणपते नमः हा मंत्र 108 वेळा म्हणून तुम्हाला दुर्वा गणपती बाप्पांना अर्पण करायच्या आहे। आणि तुमच्या मुलांच्या काही अडचणी असेल, इच्छा असेल, त्या गणपती बाप्पांना सांगून त्या पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे। तर हा उपाय तुम्हाला आज करायचा आहे। त्याचप्रमाणे तुम्हाला आज चंद्रोदय झाल्यावर चंद्रदेवांना तुम्हाला दूध, कच्चं दूध अर्पण करायचं आहे। चतुर्थीला चंद्रदेवांना कच्चं दूध अर्पण करण्याला देखील महत्त्व आहे। यामुळे तुमच्या आयुष्यातील बरेच संकट हे मुक्त होतात। त्याचप्रमाणे आपण संध्याकाळी आपल्या घरात किंवा घराच्या उंबरठ्यावर तुम्हाला किंवा देवघरासमोर तुम्हाला 2 कापराच्या वड्या, त्यात 2 लवंगा टाका आणि हे तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे। याचा धूर तुम्हाला घरात सर्वत्र पसरायचा आहे।